मध्ये विमान क्रॅश झालेलं आहे आणि यामध्ये किती नुकसान झालं आणि काय किती प्रवासी होते या संदर्भात अजूनही स्पष्टपणे माहिती पुढे येत नाही आहे। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की अहमदाबादमध्ये एक विमान अपघात मोठा विमान अपघात झालेला आहे। स्टुडिओ नक्की किती वाजताच्या दरम्यान झालाय, काय या संदर्भात काही प्राथमिक माहिती समजू शकली आहे? प्रवासी विमान होतं काय? मी या संदर्भात ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः हे अहमदाबादमधून विमान उडालं होतं आणि हे विमान अपघात होत असताना ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः आज जर बघितलं तर हे अहमदाबादमधून विमान उडणार होतं आणि त्या संदर्भात जर जी माहिती पुढे आली आहे हे टेक ऑफच्या दरम्यान उड्डाण घेत होतं तेव्हा हे विमान अपघात झाल्याचं आणि या विमानामध्ये 133 प्रवासी हे आहेत अशा प्रकारची माहिती पुढे मिळते। गुजरातच्या अहमदाबाद मधली एक मोठी घटना आहे। घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या चमू देखील दाखल झाल्याची माहिती आहे आणि ज्या पद्धतीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते आणि रहिवासी परिसरात हे कोसळले विमान असं सुद्धा कळतंय। म्हणजे प्लेन मध्ये 133 प्रवासी होते आणि कोसळलं सुद्धा रहिवासी विभागात असं कळतंय, काय सांगशील? बरोबर आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की मोठी घटना ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः एक तर या घटनेमध्ये आपल्याला बघावं लागेल साधारणतः की हे जसं आपण उल्लेख करताय यामध्ये साधारणतः जी माहिती मिळते की 133 प्रवासी या विमानात असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि जसं तिथे निवासी परिसरामध्ये हे विमान अपघात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि घटनास्थळी फायर ब्रिगेडची टीम देखील दाखल झाली आहे। ही सर्व सध्या प्राथमिक माहिती आहे। प्राथमिक माहितीनुसार प्रशांत, तुला काही क्षणासाठी थांबवते, आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतो। ही ताजी दृश्य आहेत। एअर इंडियाचं विमान अहमदाबाद मध्ये कोसळलेलं आहे। हे प्रवासी विमान आहे। यांनी टेक ऑफ घेतलं, जसं आपल्याला प्रशांत सांगतायत यांनी टेक ऑफ घेतलं आणि टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणामध्ये मेघानी नगर या परिसरामध्ये ते कोसळलेलं आहे। रहिवासी विभाग होता तिथे हे विमान कोसळलेलं आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी बघा, रुग्णवाहिकांना पटापट पुढे सोडलं जात आहे, रस्ता दिला जातोय। मोठी घटना घडलेली आहे। 133 प्रवासी या विमानामधून प्रवास करत होते आणि मेघानी नगर या रहिवासी भागामध्ये ते विमान कोसळलेलं आहे। प्रशांत, बरोबर आहे, एअर इंडियाचं हे फ्लाइट जे विमान आहे हे मेघानी नगर परिसरात कोसळलेलं आहे। अहमदाबाद विमानतळाच्या जवळ हे मेघानी नगर परिसर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघितलं तर एअर इंडियाचं हे विमान होतं जे विमान जेव्हा उड्डाण घेत होतं अहमदाबाद विमानतळावरून त्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे। साधारणतः 133 प्रवासी या विमानात असल्याची माहिती पुढे आली आहे। घटनास्थळी जर बघितलं तर घटनास्थळावरती ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः या 30